पनवेल नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित असला तरी महायुतीचा तो मित्र पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन पनवेलमध्येच आपले जास्तीत जास्त उमेदवार उभे करून काँग्रेस पक्षाला कडवे आव्हान दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला राज्याचे जलसंवर्धन व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनील तटकरे स्वतः प्रचारात उतरल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे। पनवेल नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागले आहेत। नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीचे गणेश कडू, जयवंत महामुनी, मीरा म्हात्रे, पद्मा भुजबळ हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत। या प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नामदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार विवेक पाटील, नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल, शहराध्यक्ष सुनील घरत, शिवदास कांबळे, नगराध्यक्ष संदीप पाटील तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रचार रॅली काढून नामदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले। विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढतो आहोत। गेले 10 वर्ष या शहराची सर्वांगीण सेवा करण्याचा प्रयत्न मी पालकमंत्री या नात्याने अतिशय प्रामाणिकपणाने केलेला आहे। आमदार विवेक पाटील आमदार असताना त्यांनी सुद्धा सतत या प्रश्नाच्या वतीमध्ये माझ्याशी संपर्क करून पक्षविरहित पद्धतीने शहरामध्ये काही कामं राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्फत व्हावी असाही त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला। त्याच्यामुळे निवडणुका ह्या पक्षीय वातावरणामध्ये लढवल्या जातच असतात, परंतु निवडणुकाखेरीज शहराचा विकास याच्यावरती लक्ष केंद्रित करणं जबाबदार राजकीय कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं कर्तव्य असतं असं मला स्वतःला वाटतं आणि ते निभवण्याचा मी प्रयत्न करतोय। अशी निवडणुकीला सुरुवात आहे। मला असं वाटतं की पनवेलकर कामावरती विश्वास ठेवून आम्ही जी काही सेवा केलेली आहे, भविष्यामध्ये सेवा करण्याची ताकद नेमकी कोणाच्यामध्ये आहे ही पनवेलची शुद्ध जनता मतदार ओळखतात, कौल आम्हाला मिळेल। यावेळी ठिकठिकाणी सुवासिनींनी नामदार तटकरे यांची ओवाळणी केली, तर उमेदवारांनी व नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। पनवेल नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार कार्याला सुरुवात करण्यापूर्वी नामदार सुनील तटकरे यांनी लोकनेते दिवा पाटील यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। नाताळचा सण हा ख्रिश्चन धर्मियांचा मोठा सण आहे। सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री, त्यावर केलेली सजावट, येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा आणि आनंदाने नाताळ सण साजरा करणारे ख्रिश्चन बांधव ही ख्रिसमसची ओळख आहे। या ख्रिसमससाठी केक मोठ्या आवडीने खाल्ला जातो। प्रत्येक ख्रिश्चन बांधव आपल्या घरी केक बनवून पाहुण्यांनाही खायला घालतो। ख्रिसमसला अजून 1 महिना अवधी आहे, परंतु आतापासूनच काही ठिकाणी केक बनवायला सुरुवात झाली आहे, कारण हे केक तसे स्पेशल आहेत। वाशी येथील 4 पॉइंट हॉटेल खास पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या केकसाठी प्रसिद्ध आहे। यावर्षीही एक स्पेशल केक बनवण्याची तयारी आतापासून सुरू आहे। विस्की, बदाम, काजू, पिस्ते, खारीक असा सुकामेवा यांच्या मिश्रणातून हा स्पेशल केक ख्रिसमससाठी बनवण्यात येत आहे। वाशी येथील 4 पॉइंट हॉटेलच्या मालकाबरोबर बातचीत करून आमच्या प्रतिनिधीने या स्पेशल केक संबंधी अधिक माहिती जाणून घेतली। सुनो जी, ये बताइए आज जो प्रोग्राम यहाँ पे हुआ ये क्या था? ऐसा है कि क्रिसमस तो सब लोग सेलिब्रेट करते हैं और क्रिसमस केक जो बनती है
ये उसका एक रिचुअल है। इसको हम लोग क्या करते हैं, हम लोगों ने मिक्सिंग की है केक के लिए और इसको 1 महीने तक रखते हैं और 1 महीने बाद मोस्टली 23 दिसंबर को हम लोग इसको बेक करना स्टार्ट करते हैं। तो 1 महीना जो एक साथ जो रहता है तो उसकी फ्लेवर होती है और ये एक रिचुअल बन गया जो कि सब लोग मिलके करते हैं एक ये कहने के लिए कि हाँ आने वाले अच्छे दिन आने वाले हैं, क्रिसमस के साथ हम लोगों को भी खुशियाँ आएंगी और सारे लोगों के लिए खुशियाँ आएंगी। सर देखा ही गया कि उस केक के अंदर कुछ ड्रिंक्स मिलाए गए हैं, तो क्रिसमस केक का तो एक पार्ट है। तो ऐसा नहीं कि उसको केक खाने वाले कोई पर्टिकुलर खास लोग होते हैं या फिर केक खाने के बाद लोगों को नशा आ जाए? नहीं, ये नशा नहीं आता क्योंकि ये जो क्वांटिटी में जब बनती है तो वो जो जितना ड्रिंक्स उसमें डाला गया है क्वांटिटी में उसका फर्क नहीं पड़ता है। ऑफकोर्स अगर जो लोग ड्रिंक्स नहीं टच करते वो ये केक नहीं खाते। तो नॉनवेज वाली तो बात तो रहती है केक में भी, बहुत लोग जो नॉनवेज केक नहीं खाते हैं वो विदाउट एग लेते हैं, तो वही चीज़ है इसमें। मिसाल के तौर पर बहुत सारी चीज़ें मिलाई गई हैं, सर जानना चाहिए क्या क्या मिलाया गया उसमें? इसमें पूरे जितने भी ड्राई फ्रूट्स हैं ना उसको मिलाते हैं और देन फिर फ्लेवर्स के लिए वो मसालास डालते हैं। तो ये केक जो बनाए जाएंगे इसको कोई खास मेहमान खाने वाला है कि ये सबों के लिए होगा? नहीं, ये सबों के लिए होता है। ये खुशियाँ बांटने के लिए होती है। जब क्रिसमस के दिन उसको खाते हैं, हम लोगों के यहाँ भी बूफे रहेगा उसमें डालेंगे, लोग इसको खरीदते भी हैं जब एक बार बनती है तो, और हम लोग सब लोग मिलकर। मानवी शरीराला आवश्यक असणारी पोषक जीवनसत्वे पालेभाज्या, डाळी, कडधान्य यातून मिळतात। म्हणूनच अनेक तज्ञ डॉक्टर्स हिरव्या पालेभाज्या आहारात घेण्याचा सल्ला देतात आणि अनेक जण हिरव्या पालेभाज्या नियमितपणे खातात। हिरव्या पालेभाज्या खरेदी करताना त्याची लागवड चांगल्या शेतीत आणि पाण्यावर झाली आहे याची चौकशी करा, अन्यथा या पालेभाज्यांमुळे विटॅमिन्स मिळण्याऐवजी शरीरात विषारी द्रव्ये शिरून नको ते आजार निर्माण होण्याची शक्यता आहे। पालेभाज्यांची लागवड चांगल्या जमिनीत आणि चांगले पाणी देऊन केली असेल तरच त्या पालेभाज्या खायला हरकत नसते। गटाराच्या पाण्यावर तयार झालेल्या पालेभाज्या हिरव्यागार दिसतात, परंतु गटाराच्या पाण्यातील अनेक विषारी द्रव्ये या भाजीपाल्यामध्ये गेल्याने मानवी शरीराला या भाज्या हानिकारक ठरू शकतात। नवी मुंबई परिसरात रेल्वे लाईनच्या बाजूला पालक, मोहरी, मुळा, कोथिंबीर, माठ अशा अनेक पालेभाज्यांसाठी बाजूने वाहणाऱ्या गटाराच्या पाण्याचा वापर करण्यात येतो। वस्तुस्थिती काय आहे हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता। आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भाजीपाल्याचे उत्पादन कशा प्रकारे घेतले जाते याची कॅमेऱ्याने टिपलेली ही काही क्षणचित्रे। आपको बता दूं कि ये जो मोटर लगे हुए हैं, इन मोटरों से अब आप सोच सकते हैं कि इन पानी का उपयोग कहाँ होता है। यहाँ पे तकरीबन 6 मोटर लगे हुए हैं जो लगातार पानी नाले से खींचती है और लगभग ये 1 किलोमीटर लंबे तक सप्लाई करता है। ये पाइप आप देख सकते हैं कितना दूर तक ये पाइप गया हुआ है और यही नाले का पानी खेती के लिए उपयोग किया जाता है, जिससे उगाए जाते हैं पालक, मूली और राई के साग, जिसे लोग बड़े ही चाव से खाते हैं। मैं ये कहना चाहूँगा कि यह जहरीला पानी जो हमारे साग सब्जी उगाने में इस्तेमाल की जाते हैं, इससे आप सोच सकते हैं कि इंसान की ज़िंदगी पर इसका क्या प्रभाव पड़ता होगा। आप देख सकते हैं ये खारघर रेलवे स्टेशन के करीब का भूखंड है, जिस पर लगाए गए हैं मूली के साग। आपको दिख रहे हैं यहाँ पर मूली के साग लगाए गए हैं, इसमें से मूली निकलेंगे और यही मार्केट में पहुँच जाएगा। लोगों के स्वास्थ्य के साथ कितना बड़ा खिलवाड़ किया जा रहा है जिसकी कल्पना शायद आपको नहीं होगी, और यही बस दिखाने भर का प्रयास है मेरा कि आप देखें कि इस नाले के पानी से जो खेती की जा रही है और जिसको हम बड़े चाव से खाते हैं, हमारे शरीर पर क्या असर दिखा सकता है। ये दूर दूर तक यही खेती है। तेव्हा पालेभाज्या खा, परंतु सावधानता बाळगून। स्वर्गीय योगेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत स्वर्गीय योगेश म्हात्रे स्मृती चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन 25 ते 27 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे। या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती प्रमोद भगत, प्रख्यात उद्योजक भगवान वाजेकर, ज्येष्ठ नेते शंकर म्हात्रे, महादेव म्हात्रे, भालचंद म्हात्रे, कळंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप खानावकर,
शेका पक्षाचे युवा नेता रवींद्र गोवारी, ज्ञानेश्वर म्हात्रे, गणेश म्हात्रे आदी मान्यवरांसहित श्री गणेश क्रिकेट संघाचे पदाधिकारी, सदस्य, क्रिकेट प्रेमी तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शंकर म्हात्रे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। आणि गेली 4 वर्षे सतत क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात आणि जे सामने आयोजित केले जात आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने नियोजन केलं जातो। सामने आयोजित करण्याचं कारण एकच आहे की समाजामधील जे तरुण आहेत त्यांनी आपले खेळातील प्रावीण्य त्याच्याकडे असं खेळातील त्याच्याकडे गुण असतात ते दाखवण्याची त्यांना संधी मिळतो आणि खेळ खेळत असताना आपली बुद्धीची वाढ होतोय, शरीराची चापल्यपणा वाढत जातो, शरीराचा व्यायाम होतो। खेळाडूंनी खेळ खेळत असताना आपली जी खेळाडू वृत्ती सतत दाखवली पाहिजे, खेळामध्ये चिडचिड केली नाही पाहिजे। 3 दिवस चालणाऱ्या या क्रिकेट सामन्यामध्ये विजयी संघांना रोख रक्कम तसेच भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। प्रथम क्रमांकास 1 लाख व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात येईल, तर द्वितीय क्रमांकास 50,000 व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच असे पुरस्कारही देण्यात येणार आहेत। कर्नाळ असक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। पनवेल नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 4 हा महायुतीचा बालेकिल्ला असून इथला प्रत्येक उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतो, हा इतिहास आहे व यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होईल याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी बुधवारी पनवेलमधील लाईनाळी येथे केले। लाईनाळी येथे महायुतीचे प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार प्रीतम म्हात्रे, अनुराधा ठोकळ, प्रमिला कुरघुडे व रमेश गुडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण, आरडीसीसी बँकेचे संचालक चंद्रशेठ घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती दिलीप पाटील, प्रकाश पाटील, नगरसेवक अच्युत मनोरे, अतुल पलंड, लक्ष्मण कुरघोडे, माजी नगरसेवक आकाश ठोकळ, शिवसेनेचे युवा नेते प्रथमेश सोमण, महिला आघाडीच्या अध्यक्षा गुलाबताई पाटील, माजी अध्यक्षा माधुरी गोसावी इत्यादी मान्यवरांसह स्थानिक रहिवासी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार विवेक पाटील म्हणाले की निवडून आल्यानंतर पक्षाशी व मतदारांशी गद्दारी करण्याची जी प्रथा सुरू आहे ती मोडीत काढताना यावेळी मतदारांनी अशा गद्दार नगरसेवकांना धडा शिकवावा व राजकीय पटलावरून त्यांचे अस्तित्वच पुसून टाकावे, जेणेकरून पक्षाशी गद्दारी करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही। इथला शेकापचा कार्यकर्ता व शिवसैनिक कडवा आहे, त्यामुळे या निवडणुकीत गद्दारांचा कडेलोट केल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी केले। या ठिकाणी इच्छितचा उमेदवार जो उभा करतो तो निवडून येतो, ही गोष्ट खरी आहे, पण निवडून आल्यावर काही गद्दारी देखील करतात, त्या गद्दारांना धडा शिकवण्याचं काम देखील या कारण ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं, ज्या मतदारांनी निवडून आणलं, त्या मतदारांशी प्रतारणा करणारे, त्या कार्यकर्त्यांशी प्रतारणा करणारे, त्या शिवसैनिकांची प्रतारणा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये करायचं आहे आणि याच्या पुढे भविष्यामध्ये एक असा धडा शिकवला गेला पाहिजे, एक असा मेसेज गेला पाहिजे का ज्या शिवसैनिकांनी निवडून आणलंय त्यांच्याशी गद्दारी केली तर आयुष्यात पुन्हा आपण कधी निवडून येणार नाही, अशा प्रकारचा एक मेसेज, अशा प्रकारचा एक संदेश पाठवण्याचं काम ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्वांना करायचं आहे। नगरसेवक पाठवायचे, युतीशी गद्दारी करण्यासाठी पाठवायचे नाहीयेत, तर या ठिकाणी पनवेल शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगलं काम उभं आपल्याला करायचं आहे। जयम म्हात्रे नगराध्यक्ष असताना त्यांनी या शहरामध्ये 150 वर्षामध्ये ज्या योजना राबवल्या गेल्या नाहीत
एक कामाची नवीन पद्धती त्यांनी अंमलात यामध्ये त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आणली. बंद गटार कधी पनवेल शहरामध्ये होतील, फुटपाथ कधी पनवेल शहरामध्ये होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं, मलाही वाटत नव्हतं, पण ते जय म्हात्रे आणि घडवून आणलं. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांबाबत भाष्य करताना आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड म्हणाले की काँग्रेसचे उमेदवार म्हणजे जनतेच्या मानेवर लटकणारी सुरीच आहे, कारण काँग्रेसच्या राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस रडकुंडीस आला आहे. अशा काँग्रेसच्या उमेदवारांना झाडू दाखवा व पळवून लावा, असे आवाहन जगदीश गायकवाड यांनी केले. की काँग्रेसचा उमेदवार आपल्या दारात मत मागायला कुठल्या मुद्द्यावर येणार आहे? साखर महाग केली काँग्रेसने केली, डाळ महाग केली काँग्रेसने केलं, गॅस महाग केलं काँग्रेसने केलं, पेट्रोल डिझेल महाग केलंय आणि आपल्या साड्याही महाग केल्या त्या काँग्रेसवाल्यांनी केलेल्या आहेत. त्या काँग्रेसवाल्यांना मत मागण्याचा अधिकार आहे का? ते आपल्याकडे मत मागू शकतात का? म्हणून या निर्लज्ज काँग्रेसवाल्यांना या पनवेल मधून हद्दी पार करण्यासाठी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महायुती करण्यात आलेली आहे. सीबीडी बेलापूर ते वाशी शहराला जोडणारा पाम बीच मार्ग हा प्रशस्त आणि खड्डे नसलेला महामार्ग असल्याने या पाम बीच मार्गावरून 4 चाकी आणि दुचाकी वाहने सुसाट वेगाने जात येत असतात. बघणाऱ्यांना ही कार रेस आहे की काय अशी शंका येते आणि या वेगवान कार रेसमुळे पाम बीच मार्गावर अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. नवी मुंबई पोलीस वेगवान वाहन चालकांवर कारवाई करतात, परंतु वाहन चालकांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. पाम बीच मार्गावर अशाच एका बेफाम वेगाने धावणाऱ्या होंडा सिटी कारला काल अपघात झाला. वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार बाजूच्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली. या अपघातात होंडा सिटी कारचे मोठे नुकसान झाले आहे. या कारमधून प्रवास करणारे 3 जण सुदैवाने वाचले असून किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.